सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळी सकाळी आपल्या फेवरेट ठिकाणी आपण नाश्ता करायला जातो आहे, हॉटेल पॅसिफिकला. असं बाबांना तर बोललो आहे आता की पॅसिफिकला जाऊया, कारण तिकडे व्हरायटी ऑफ आपला ब्रेकफास्ट मिळतो. त्याच्यामुळे तर वाजलेत किती, बरोबर सकाळचे 8:30 झालेत. सो जाऊया आणि छोटी मोठी कामं आहेत ती पण आज करूया. आज ठरवलं आहे की एकदम सकाळी सकाळी लवकर आवरायचं, कारण आपल्या एका गावात एका ठिकाणी मला जायचं आहे. ते पण तुम्हाला दाखवतो आज की 25 एकर प्लॉट आहे आणि त्यांनी कसं प्लॉटिंग आणि कसं काय काय केलं आहे तिकडे आज जरा व्हिजिट द्यायची आहे. सो सुरू करूया आजचा व्हिडिओ. सध्या गाडी घरी ठेवली कारण त्या एका शेतामध्ये जायचं आहे. 25 एकरचा प्लॉट आहे, तर तिथे मोठी गाडी घेऊन जाता नाही येणार, म्हणून आपले तर परत चेतक काढली आहे आणि आज फुल चार्ज आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर जाऊया आपण तिथे प्लॉटवरती. बाबा पुढेच गेले, मी जातो आता. दाखवतो की काय एक नवीन प्रोजेक्ट आणला त्यांनी तिकडे, तो बघूया. ते आपल्याला माहिती देतील थोडीशी काय करतायत काय नाही, तर ते बघायला आज चाललो आहे. चला. साफ तर आम्ही निघालो त्या 25 एकरच्या प्लॉटमध्ये. बाबा पुढच्या गाडीवर आहेत. कसा रोड आहे बघा शेताच्या बाजूला. ही अशी गावातली मजा आहे, असं छोटे रोड, मस्त बाजूला आमराई आहे, अख्खी आंब्याची झाडं आहेत आणि आम्ही जातोय असे मधून. बघूया पुढे काय आहे आणि कसं आहे. फक्त बाईक जायला रोड आहे बघा. आम्ही फिरत होतो, मला माहिती आहे. हो काय हे दिसत होत त्या कंदाळी बघा दिसते. हॉटेल वगैरे लवकर हो समोर, इथून पुढे आपण. अच्छा ओके व्हेरी गुड. म्हणजे जवळच आहात तुम्ही आणि आपण. हे बघा हे पण सगळं रान होतं. हो हो कम्प्लिटली. आणि कसलं रान माहिती आहे, ही अशी झुडपं आहेत. मी काय केलं, ही सगळी काढली आणि पूर्णपणे एका बाजूला जमा करून टाकला. आता त्याच्यावर आहे ना मला ते कल्चर टाकायचं आहे, म्हणजे ह्याचं खत तयार झालं, बस झालं. आणि जमीन हा माती आहे. काय नाही पायाचा कुठे जाणार नाही. हे झालं फक्त वर खाली असल्यामुळे काही दिसत नव्हतं. हे सगळं हे बघा, ही सगळी अशी खुटी आहेत. हे असं रान झालेलं आहे. आता ही मी ठेवली का मध्ये मध्ये बाबा एवढी तरी
काढून नको म्हणून अरे ही पण काढणारच होते कारण ह्याचं काहीच हे नाही आहे ना. हे सगळे रानटी झाड आहेत उलट ही त्रासदायक पडतात. थोडं थोडं तरी ते सरळ करून ठीक आहे. हां ओके. आणि दुसरं काय करायचं की मी आता चला ते केल्यानंतर सांगतो तुम्हाला मी. चालेल, मी घेऊन येतो थोडं. घेऊन या हां. तोपर्यंत आम्ही जरा मग त्याला तिकडे थांबवलं मी. पुढे काम करू नकोच बोललो. हा आता रस्ता असा मधून जाईल तो असा हे करून थोडंसं वरच्या बाजूला. आणि हे बघा दिस इज हे मी तुला सांगतो हा जांभा आहे बघा कोरला आहे. पुढे बघा पण हा कुठला निघाला? हो इथेच ह्याला जेसीबीला हे कळलंच नाही. आणि हे सगळं आहे ना हा बघा हा लांब आहे कोरलेले दिसतात. ते आता माती आहे ती थोडी साफ करायला लावली त्यांना. हे खाचा आहेत त्या. खाच आहेत त्या हो आणि एक सारखे आहेत बघा. तो बघ ते काय हे काय मिळतील ना बघा त्या खाच आहेत. तो बघ हा? तो बघ इकडे तर चांगल्यापैकी आहे. मस्त आहे थोडे केलेत ना मी. हे बघा खाच आहेत या. हा बघा हा सगळ्या खाच आहेत हा बघा. बघत नाही हो. हा बघा इथे बघा पुढे अजून आहेत. हा बघा काढलेल्या होत्या का? नाही अशा उभ्या ठेवलेल्या असतील उभ्या सरळ ह्या होत्या. त्याने ह्याला ते माहिती नाही पडलं आणि ह्याने सगळे केलं. आता ते मला परत हा चौथर आहे. आता इथे सगळ्यांच्या हे ते असं ठरलं की इथे काय करायचं. मी काय म्हणत होतो हे परफेक्ट लोकेशन होतं घर बांधायला. आणि हे होती पिंड नाही ही पिंड नाही आहे अनुष्ठानाचं ते हे करतात ना त्याला योनिपीठ म्हणतात. हे अनुष्ठान वगैरे करतात ना देवीचं किंवा काही ते ठेवून तर ते इथे ठेवून केलं जातं. आणि त्याचं पूजनाचं जे पाणी असतं ना ते पाणी त्या बाजूला जातं असं काही ब्राह्मणांनी. हातातल्या सगळ्या वस्तू बाहेर खिशातल्या हातातल्या. ही विहीर बघा काय मस्त विहीर आहे आणि एवढी सुंदर बांधलेली आहे. व्हेरी गुड. हो आज उपसायची असेल तर आम्ही एक माणूस बोलवी. हां मला सांगा. अगदी कुटुंबाच्या कुटुंब आहे. एकदम माझ्याकडे जी विहीर मारून दिली ना त्याने हां 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 कुटुंब एकच कुटुंब व्हेरी गुड. तसं असेल तो तर करून देईल चांगलं. एकदम मस्त. माहिती इथे कोण पूजा बिजा करतं काय. तर मी विचारलं इथे पूजा कुठे आहे. मला नाही पूजा नाही आहे. तिथं मग नक्की हे काय म्हटलं जरा मग पुढे जाऊया. मग पुढे ना जंगलात घुसत आम्ही गेलो. म्हटलं हे चाफ्याचं झाड आहे म्हटलं. आणि चाफ्याचं झाड घराच्या बाजूला असतं. मग मी त्यांना विचारलं म्हटलं नक्की काय आहे. मग घोसाळकरांनी तेव्हापासून मला त्या सगळ्या गोष्टी सांगायला चालू केल्या. हो इथून आहे ना हे बघा ही एवढी वाट ही एवढी वाट ते पण रान हा काही दिसत नव्हतं. आणि आता हे बघितल्यावर कोणाला तो ते मी कोणाचे दगड पण सापडले. हे कोण्याचे दगड करणारी माणसं सापडत नाही गावाला आहे. हे बघा हे अशी हे दिसतात ते काय हे काय हो हे काय नाही हो. एवढी फिरून फिरून वाट लागली 25 एकर खूप आहे. आणि अशी मस्तपैकी शेती आणि वेगवेगळे प्लॅन आहेत त्यांचे. मशरूम म्हणा नंतर आपलं वेलची म्हणा असं सगळं लावायचे प्लॅन आहेत एक. आणि टोटल हे सोलारवर चालवत आहेत ते. तर ही सगळी अजून JCB लावून काम चालू आहे. आणि थोड्या थोड्या प्लॉटमध्ये आता शेती चालू आहे. बघू आता. पण मस्त आहे जे काय ते. एवढं केवढा मोठा 25 एकर फिरणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. तर आता हे काम झालं आहे आपलं. आजचं दुसरं काम आहे. आता आपल्याला धान्य वाटप करायला जायचं आहे. तर आधी चिपळूण बाजारला जाऊन आपण सगळं कलेक्ट करू पिशव्या. आणि मग उमईमध्ये जाऊन आपल्याला ते धान्य वाटप करायचं आहे. तर त्याच्यासाठी आता मी निघालो आहे.
ही रोजची अशी एक एक कामं लागलेलीच असतात. तर महिन्याचा जो दुसरा शनिवार असतो ना, त्याचं आपलं हे काम ठरलेलं असतं की सगळं धान्य कलेक्ट करायचं. आता तुम्ही बघा तिकडे चिपळूण बाजारला सगळ्या पिशव्या रेडी असतील, त्याच्यातल्या 8 पिशव्या आपल्या नावाच्या आहेत त्या घ्यायच्या आणि उमणीमध्ये एक आजी आहेत तिकडे सगळ्या आपण त्यांना देऊन टाकायच्या. मग तिथून प्रत्येक जण आपापल्या पिशव्या घेऊन जाईल. तर त्याच्यासाठी आता निघूया आणि तुम्हाला दाखवतो कसं काय असतं. चला. तर आता इथे आम्ही चिपळूण किराणाजवळ चिपळूण बाजारजवळ पोचलो आहे आणि तिथं सांजसोबतच्या आपल्या आपण ज्या वाटतो या आजोळ आणि सांजसोबततर्फे त्या बॅगा इथे भरतायत. आता आपल्या नावावर याच्यातल्या 8 बॅगा आहेत त्या आता मी कलेक्ट करणार आहे. इथे रजिस्टर तयार असतं, त्याच्यात सही करायची, नाव घालायचं आणि या बॅगा घेऊन जायच्या. जो पण शेजार बाजार अजूनही ग्रामीण भागामध्ये कोणी कोणाला उपाशी राहू देत नाही, पण तरी पण याचं हक्काचं जेव्हा त्याला मिळतं की हे माझं जिन्नस आहे, तो त्यातलं किती खातो माहीत नाही, पण त्याला शिजवून देणारी माणसे मिळू शकतात की हे माझं द्या, मला शिजवून द्या, एक भाकरी करून द्या. अशा पद्धतीचं जगा ही कल्पना मूळ सुचली आमचे परागवडके जे आहेत त्यांना सुचली आणि त्याच्या माध्यमातून ही जे सुरू झाली ही मोहीम, तर आज आमच्याकडे 100 लोकांना आम्ही देत आहोत आणि त्याहीपेक्षा 20, 25, 30 लोक आता आमच्या वेटिंग लिस्ट हे पण देतात. अशा पद्धतीने आमचे हे कार्य चालू आहे. आता आमच्या साधारण चिपळूणपासून 20 किलोमीटरच्या रॅडियन्समध्ये आम्ही हे काम करतो. कुठून एक कॉल आला की आम्ही जातो तिथे, त्यांना भेटतो, शेजारी बाजारी भेटतो, गावातल्या प्रतिष्ठित लोकांना भेटतो की काय अवस्था आहे या माणसाची खरोखर. आणि मग त्याच्यात जर आमच्या सर्वेच्या याच्यानुसार जर त्याच्यात तो व्यक्ती बसला तर आम्ही त्या महिन्यापासून त्यांना ते जिन्नस सुरू करतो. तर आता सगळ्या पिशव्या गाडीमध्ये भरल्या आहेत. टोटल आपल्या 8 पिशव्या आहेत. ह्या 7 आहेत आणि बाबांच्या पायाखाली 1 आहे. आपण उमळीमध्ये पोहोचवतो आणि तिथून डायरेक्ट घरी जाऊया. म्हणजे ह्या महिन्याची सेवा ह्या महिन्याची आपलं कंप्लीट झालं. सो आता दिवसभराची सगळी कामं झाली आहेत आणि घरी पोचलो आहे. आता दुपारचे तसे 4 वाजलेत. वातावरणानुसार काही वाटत नाही आहे, एकदम ढगाळ वातावरण झालं आहे आणि कामं झाली आहेत. आणि आता आई बाबा पण निघत आहेत, ते चाललेत नामस्मरणाला. आपल्या उद्या दुसरा रविवारी बोलल्यावर नामस्मरण आहे डोंबिवलीमध्ये. सो आई बाबा पण निघत आहेत. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस एकदम चांगला गेला आहे आणि सगळंच झालं. ती आपण जागा बघून आलो आणि नंतर दुपारी चांगलं धान्य वाटपाचं कामसुद्धा आपलं झालं आहे. आता परत पुढच्या महिन्यात ते धान्य वाटपाचं काम आपलं असेल दुसऱ्या शनिवारी. सो असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गरज आहे सबस्क्रिप्शनची आपल्याला तुमच्या. सो भेटूया, असेच व्हिडिओ बनवत राहू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.